नमस्कार. रेखा कांबळे ब्लॉगमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज म्हणजे सकाळचं व्हिडिओ जे आहे ते शूट वगैरे झालं नाही, तर दुसरंच काम होतं. म्हणजे ह्या व्लॉगचा व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता आणि जी आपण रुचकर स्वादवर रेसिपी टाकतो त्याचीही रेसिपी मला करायची होती. तर त्याच्यामुळे मग सकाळी शूट नाही करता आलं मला आणि सकाळी मुलं पण गडबडीत होते थोडंसं, मग त्यामुळे शूट नाही केलं. तर दुपारची वेळ आहे, साधारण 2:30 ते 3, 2:30 वाजले असतील. तर त्यावेळेस म्हणजे माझे मिस्टर म्हणजे तुमचे भाऊजी आणि त्यांच्यासोबत एक त्यांच्या शाळेतले आले होते. तर त्यांना चहा वगैरे टाकून अशा प्रकारे मी भांडे वगैरे लावून घेतले सर्व. आणि अंडी संपली होती त्यामुळे मग ट्रे दिली होती सकाळी. तर अंडी पण त्यांनी आणली आणि मक्याची कणसं वगैरे त्यांनी घेऊन आले. म्हणजे मक्याचे मधुमका वगैरे आमच्याकडे म्हणतात, खूप गोड अशी मका असते ती. तर ही जी भांडी आहेत ती म्हणजे घासून सकाळीच घासली होती, पण आज हे दुसऱ्या कामामुळे वेळच भेटला नाही मला म्हणजे लावण्यासाठी. तर चहा शिजेपर्यंत भांडे वगैरे लावून घेतले. आणि कधीही चहा वगैरे टाकला की तोपर्यंत मी भांडे तरी घासत असते, नाहीतर काहीतरी काम चालूच असतं. तिथंच वगैरे थांबण्यापेक्षा आपलं काम एक अर्धं हलकं होतं. तर आता ही माझी भांडी वगैरे लावून झालेली आहेत. आणि ही जाळी आहे ती किचनच्या खाली ठेवते मी नेहमी. तर चहा शिजलेला आहे तोपर्यंत. आणि चहापत्ती आणि दूध आणि थोडंसं पाणी टाकलं तर टाकते, नाहीतर नाही. तर मग कप जे आहे ते वरती ठेवलेले असते, तरी पण किडामुंगी फिरता वगैरे म्हणून लगेचच मी ते कप पण थोडेसे हिसळून घेतले होते आणि चहामध्ये साखर घातली. तर ते शिजते तोपर्यंत. तर जे अंड्याचा ट्रे आहे तर त्याचे म्हणजे थोडासा खराब झाला, म्हणजे ते ट्रे जे आहे ती फ्रीजमध्ये नवीन आहे ते ट्रे ठेवते. तर ते थोडंसं खालीवर झालं आणि ही पण अंड्याची जी पिशवी आहे फेस टू फेस त्या ट्रेला बसणारी ती मी शिवलेली आहे. तर अंडे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचे. तर आणि शक्यतो आम्ही नेहमी अंडे फ्रीजमध्येच ठेवतो, 2 ट्रे भरून आणत असतो. पण थंडीचे दिवस वगैरे असल्यामुळे म्हटलं एवढं संपल्यानंतर. आणि ही मक्याचे कणसं आणि खवा पण आणला होता. खवा 250 रुपये किलो का काहीतरी मिळतो, पण ताजा खवा असतो त्यामुळे त्यांनी खवा पण घेऊन आले. तर जामुनची रेसिपी आहे ती रुचकर स्वादवर येईल 1-2 दिवसामध्ये. तर म्हणजे सोमवारी आपला व्हिडिओ जे आहे ते अपलोड होतो. व्हिडिओ शूट केला होता आणि त्यानंतर ते पसारा तसंच पडला आहे, सगळीकडे राडा तसाच आहे. आणि हे जे आहे ती ह्या कटिंग्स जे आहे ती मी तशाच ठेवणार आहे जपून, जेणेकरून नंतर कोणाला गरज जर पडली तर त्या त्यांना देता येईल, ते उपयोगी पडतात. तर हे शूट करून हे बघा ट्रायपॉड वगैरे लावलेलं तसंच आहे, सगळा राडा तसाच पडला आहे जे काही काम केलं होतं. ही मशीन पण इथंच ठेवली मी, का तर तिथं ते बोर्ड वगैरे असल्यामुळे. आणि शक्यतो मुलं वगैरे अभ्यासाला बसले तर मी काही शिवणकाम वगैरे करत नाही. जेव्हा मुलं ह्याच्यामध्ये नसतील रूममध्ये तेव्हाच काहीतरी करते दुपारच्या वेळेस वगैरे. तर ही सगळा पसारा म्हणजे बॅगा वगैरे धुवून टाकल्यात, आवरून ठेवले ते बॅगा. आणि पाऊस आहे आणखीन सुकलेलं नाही, ते तसंच रडा राहिला आहे. आणि तिकडं रडा होता ते होता, परत इकडं पण येऊन बसले. इकडं जरा प्रकाश जास्त येतो त्यामुळे इकडे येऊन बसले होते मी. आणि ही जी आहे तर ही गाऊनचा कपडा आहे. तर ही चांगला होता गाऊन, पण मला आवडत नव्हता त्यामुळे मग ते तसंच राहिला. ते म्हटलं त्याचं काहीतरी करावं. तर मला बनवायचं आहे म्हणजे जे जिलेबीचं असतं कपडा ते बनवायचं आहे मला, त्यामुळे ह्याचे कटिंग्स केले मी. म्हणजे ही एकदम प्युअर कॉटन आहे, जे की शर्टचा वगैरे मागचा भाग निघतो आणि समोरचं. तर ही अशा प्रकारे कट करून घेतले. ही जिलेबीचा कपडा तयार करायचा आहे आणि भाकरीच्या टोपलीत टाकण्यासाठी याचे शिवायचे छोटे छोटे. हे असं काम आहे. आता हे सगळं आवरावर करायचे मला. तर घरातल्या घरात कसं आपण शिवणकाम शिकू तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे तर पहिल्यांदाच आपण हे ब्लाऊज घेतले, तर ह्या ब्लाऊजची मापं तुम्हाला टाकल्यानंतर, आणि शक्यतो माझ्याकडे साधं ब्लाऊज नाही सुद्धा त्यामुळे साधं ब्लाऊज घेतलेलं नाही. साधं ब्लाऊजचं कटिंग वगैरे दाखवायचे म्हटलं तर त्याचं माप वगैरे टाकून दाखवावं लागतं. तर माझ्याकडे सध्या साधं ब्लाऊज नाही. तर तुम्हाला ह्याचे जरी मापं टाकले, ह्या ब्लाऊजचे दाखवले, तरी तुम्ही ते ब्लाऊज समोर घेऊन कटिंग वगैरे करू शकता. त्याचं साध्या ब्लाऊजचं काही अवघड नाही. तर आता आपण ही घेणार आहेत 32 इंच हे ब्लाऊज आहे. तर याचं माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर पेपर फोल्ड कसा करायचा, म्हणजे घडी कशी घालायची त्याची आणि कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आज. तर ही ब्लाऊज मी घेतलेला आहे ही, आणि ही अगोदर मी शिवलेलं ब्लाऊज आहे, म्हणजे ग्रायकाचंच आहे.
तर आता शक्यतो शिवत नाही मी ही ब्लाऊज वगैरे. तर ही अशा प्रकारे मापाला घेतलेलं आहे. तर ह्याचे माप कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते. ही ब्लाऊज आहे, तर याची उंची अगोदर घ्यायची. ही ब्लाऊज व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, बरोबर करून घ्यायचं. तर ही उंची आहे 13. तर 1 इंच शिलाई मार्जिन द्यावं लागते, म्हणून आपल्याला हे 14 करावं लागतं. म्हणजे वरती इथं अर्धा इंच जातं आणि खालती अर्धा इंच जातं, त्यामुळे ही 13 इंच असेल तर 14 इंच आपल्याला करावं लागतं. ही झाली पहिलं माप, उंची झाली. परत एकतर तुम्ही असं माप घेऊ शकता अशा प्रकारे हुक लावून, किंवा एका बाजूचं माप घेऊ शकता ही अशा प्रकारे. कुठलं जरी घेतलं, कशा प्रकारे घेतलं तरी चालतं, पण शक्यतो अशाच प्रकारे माप घ्यायचं, म्हणजे कटोरी आहे ती व्यवस्थित बसते. तर ही 32चं ब्लाऊज असल्यामुळे छातीचा चौथा भाग 8 येतो, म्हणजेच 8 चौक 32 असं होतं. चौथा भाग म्हणजे ही जी ही 4 बाजू पकडल्या जातात. म्हणजे कशा, तर ही ब्लाऊजची घडी जर घातली तर ह्याच्या 4 बाजू होतात, म्हणून याला चौथा भाग म्हटलं जातं. तर हे पहिलं माप झालं, हे दुसरं माप झालं. आता हे तिसरं माप घ्यायचं कसं, जर का तुम्हाला समजा गळा कळत नसेल घ्यायला वगैरे, किंवा शोल्डरचं घ्यायचं कळत नसेल, आता नवीन असताना हे सगळा गोंधळ होतो, पण व्यवस्थित सांगायला लागले आणि व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप करू नका, म्हणजे कळेल. तर हे झालं आपलं पहिलं माप. हे झालं इथून, म्हणजे जिथून ही मुंडेच्या खालचा भाग आहे तिथून ह्या हुकच्या पट्टीपर्यंत माप घ्यायचं. हे अशा प्रकारे हे 2 माप झाले. तर आता आपण शोल्डरचं माप घेऊयात. म्हटल्यानंतर आता बघा, ही गळा व्यवस्थित बसवलेला आहे मी अशा प्रकारे. तर तुम्हाला व्यवस्थित असा माप घ्यायचं. तर ही 10 इंच झालेला आहे ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डरपर्यंत. तर ही ब्लाऊजवर कसे माप घ्यायचे हे मी तुम्हाला सांगायला लागले. तर आणि अंकात घातलेल्या ब्लाऊजचं जरी घेतलं तुम्ही, तरी ह्या शिलाई मार्जिनपासून त्या शिलाई मार्जिनपर्यंत ही माप घ्यायचं असतं शोल्डरचं. तर ही शोल्डरचं माप आपलं आला आहे 10. तर आपल्याला जेव्हा माप टाकायचे तेव्हा 10चा निम्मा भाग घ्यावा लागतो, अर्थात म्हणजे 5 किंवा 5.25 घ्यावा लागतो अशा प्रकारे. तर हे पहिलं माप, हे दुसरं आणि हे तिसरं झालं. त्यानंतर घ्यायचं आहे गळ्याचं माप. तर गळ्याचं माप असं जरी घेतलं तुम्ही तरी चालतं, किंवा असं घ्यायचं आणि इथून स्केल वगैरे ठेवून अशा प्रकारे घ्यायचं. तर ही माप आहे 6.5, गळ्याचं समोरचं 6.5 माप आहे. आणि टक्सचा पॉईंट जर घ्यायचा असेल तर तुम्हाला, आणि 32 इंचपर्यंत जर म्हटलं तर 9.5पर्यंत टक्स बसतो ही कटोरीचा, हे अशा प्रकारे. तर हे 9.5ला टक्स बसलेला आहे. तर कटिंग करताना मी तेही तुम्हाला सांगते. ही झालं आता हे पुढचे माप. तर मोंड्याचं माप कसं घ्यायचं, एकतर तुम्ही इथं टेप ठेवा, त्याच्यानंतर हे असं करा. ही कधी आपल्याला लागणार आहे, तर जेव्हा आपण पेपर कटिंग टाकू त्यावेळेस हे अशा प्रकारे बघावं लागेल. तर अगोदर आपल्याला माप लागेल, ही जी आहे मोंडा, तर याचं माप आहे 4.5 इंच, किंवा 5 इंच घेतलं तरीही चालतं. तर हे अशा प्रकारे, म्हणजे 5 इंचच घ्यायचं शक्यतो 32 इंचला. तर ही 5 आहे मोंडा. तर ह्या अशा प्रकारे घ्यायचं, म्हणजे इथं असं व्यवस्थित करून घ्यायचं, त्याच्यानंतर स्ट्रेट टेप ठेवायचा आणि त्याच्यानंतर इकडं असंही करायचं. म्हणजे हे झालं मोंड्याचं माप. आणि ही क्रॉसपट्टी ही जी आहे ती नंतर कापण्यात वगैरे जाते. तर आता आपण मागच्या बाजूला सांगते मी तुम्हाला गळ्याचं माप कसं घ्यायचं. तर आता मी दोन्ही पण प्रकारे करते. खालून जरी माप घेतलं तरी तेच येतं आणि वरतून जरी घेतलं तरी तेच येतं. पण शक्यतो काय होतं, आता गळा वगैरे डिझाईनचं असले तर खाली त्यांनी सांगितलं, आपल्याला गिरायकानं सांगितलं की 3.5 इंच ठेवा. तर 3.5 इंच जर ठेवायला सांगितले तर आपल्याला 4 इंच ठेवावं लागतं. का तर अर्धा इंच 2 पॉईंट इथं जातं, 2 पॉईंट शिवण्यात जातं, म्हणजे शिल्लक आपलं 3.5 इंच राहायला पाहिजे. त्यामुळे तर आता ही जी गळा आहे तरी बघू शकता 9.5 इंचचा गळा आहे अशा प्रकारे इथून इथंपर्यंत. आणि ही जी टक्स पॉईंट आहे, म्हणजे इथले मागचं पाठीचा जे भाग येतो, तर आता ही आलं आहे, म्हणजे 32 इंच असल्यामुळे ब्लाऊज 4 वर 3.5 वर अशा प्रकारेच येतो. तर ही 3.5 वर आलेलं आहे. तर दोन्ही बाजूला 3.5 इंच घ्यायचं अशा प्रकारे. आणि गळ्याच्या म्हणजे जी गळा आहे त्याच्या 1 इंच सोडून आपला ही जी टक्स पॉईंट्स आहेत खाली आला पाहिजे, म्हणजे ही जी पाटीत आहे ती व्यवस्थित असं ब्लाऊज बसलं जातं. त्यामुळे तर हे 3.5 इंचवर इथलं पॉईंट घ्यायचे आणि ह्याला असं पिन मारून घ्यायचे थोडीशी पेपरवर कट करताना मी तुम्हाला सांगते. तर हे अशा प्रकारे झालं आपलं ब्लाऊजचे
माप कसे घ्यायचे ते. तर 32 इंच कटोरी ब्लाऊजचं माप आहे. लांबी आहे 13 इंच, छातीचा भाग आहे 32 इंच, तर कमर आहे 26 इंच, मोंडा आहे 5.25 इंच किंवा 5 घेतला तरी चालतो. समोरचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 9.5 इंच, कटोरीचं माप आहे 5 किंवा 5.25 इंच, बाही आहे 4.5 इंच आणि गोलाई आहे बाहीची 5.5 इंच. तर हे अशा प्रकारे आपले ब्लाऊजचे माप मी याच्यावरती लिहून घेतलेले आहेत. आता आपण पेपरची घडी कशी घालायची तेच सांगते मी तुम्हाला. तर ही अशा प्रकारचे 2 पेपर भेटतात. शक्यतो असं नाही तुम्ही वापरला तरी चालेल. आता मी अगोदर आणलेला आहे पेपर, ते अगोदर वापरते, त्याच्यानंतर तुम्हाला पेपरवरच कटिंग सांगते. म्हणजे का तर पेपर जे आहे ते प्रत्येकाच्या घरात असतात आणि हे मी पेपर जे आहे ती म्हणजे जे आपलं माप आहे पेपरचं तेवढ्यालाच कट करून घेतलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा थोडासा मोठा येईल पण तेवढाच मापाचा घेतलेला आहे. तर पेपरची घडी कशी घालायची ती मी अगोदर तुम्हाला सांगते. तर आता आपला हे पेपर आहे पूर्ण, तर आपल्याला अशी पूर्ण म्हणजे एक बाजूची मागची आणि पुढची तर 13-13 उंची टाकायची. तर तेवढी ही बसते का ही बघायचं. तर ही पेपर आहे, तर ही असा पकडला, ही बघू शकता तुम्ही, आणि ही जी आहे तर ही ह्या बाजूला टाकायचं. म्हणजे ही अशा प्रकारे घडी होते आणि ही पेपर अशा प्रकारे झालं पाहिजे. म्हणजे आपलं जे माप आहे ते 13 इंच येतं पेपरवर, म्हणजे बसल्या जातं. हे बघा अशा प्रकारे. म्हणून ही घडी अशा प्रकारे घाला. म्हणजे नवीन शिकणारा असाल तर थोडासा प्रॉब्लेम होतो घडीसुद्धा घालताना, म्हणजे थोडंसं कळत नाही. तर हे बघा हे पूर्ण पेपर हे फोल्ड करायचा, त्याच्यानंतर हे अशा प्रकारे घ्यायचा आणि त्याच्यानंतर मापं टाकायचे. म्हणजे पॅक बाजू जी आहे ही ती आपल्या बाजूला ठेवायची आणि ही खुली बाजू आहे ती पलीकडच्या बाजूला घालायची. म्हणजे मोंड्याची बाजू असते त्या बाजूला घालायची, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. तर आता आपण ब्लाऊजचे मापं टाकून घेऊयात. तर आता ही जी पेपर आहे तर मी त्याच मापाचा पेपर टाकून घेतला आहे, म्हणजे कट करून घेतला आहे. थोडासा कमी जास्त झाला असेल हे अशा प्रकारे थोडासा जिथं थोडंसं हे झाले ते व्यवस्थित कट करून घेऊया. कापताना थोडंसं व्यवस्थित येत नाही, मोठा पेपर होता त्यामुळे कापताना बरोबर झाला नाही. दोन्ही बाजूला पण व्यवस्थित करून घेऊया. थोडंसं एक्स्ट्रा त्यामुळेच ठेवला होता व्यवस्थित कट करण्यासाठी वगैरे. तर हे अशा प्रकारे टाकून घेतले. आता आपण ही जी आहे तर ही पूर्ण असं चेक करून घेऊयात, म्हणजे 13 होते का बघूयात आपण. थोडंसं एक्स्ट्रा जरी असलं तरी चालतं. तर ही 14 झालेलं आहे. तर आपलं 13चा ब्लाऊज आहे तर ही 14 झालेलं आहे. आणि पेपरवर एखाद्या वेळेस तुमचं एखादा पॉईंट कमी जरी झाला तरी काही हरकत नाही, सिंगल पेपर टाकायचा आणि तेवढं माप टाकून द्यायचं. तर ही 14 झालेलं आहे बघू शकता. आता आपण माप टाकून घेऊयात. तर बघू शकता ही पॅक बाजू माझ्याकडे आहे आणि खुली बाजू ह्या बाजूला आहे. तर हे अशा प्रकारे जसं की पेपरची घडी घालतात तशाच प्रकारे मी घातले तुम्हाला कळण्यासाठी व्यवस्थित. तर ही व्यवस्थित असं व्यवस्थित करून घ्यायची ही घडी. आता आपण अगोदर टाकूयात गळा आणि मोंड्याचं माप. तर गळा आणि मोंड्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला का तर ही पॅक आहे त्याच्यामुळं इकडं मार्किंग वगैरे करायची गरज नाही. तर ही 5.25 वर घेऊयात आपण. हे टिक केलं आणि मोंडा पण आपल्याला 5 वर किंवा 5.25 वरच घ्यायचा आहे. तर मी 5 वरच टिक करते, म्हणजेच ही रेषा ही अशा प्रकारे मारून घेते. परत ही जी रेषा आहे ती लगेचच इकडं ओढून घ्यायची, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. तर हे अशा प्रकारे ही झालं. हे थोडंसं जास्त आहे अर्धा इंच, तरी मी कापलेलं नाही. तर आता ही आपण गळा आणि मोंड्याचा भाग हे करून घेतला. तर आता आपल्याला ह्याचा म्हणजे कुठल्याही ब्लाऊजचा गळा जर मोठा करायचा असेल, डीप करायचा असेल, तर आपल्याला हे अर्धा इंच जी आहे ती आतल्या बाजूला घ्यायचं, म्हणजे एकदम परफेक्ट अशी फिटिंग बसते. हे बघा अशा प्रकारे अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं. हे अशा प्रकारे आतल्या बाजूला घेतले. हे म्हणजे क्रॉस थोडंसं करून घ्यायचं. आता आपण टाकून घेऊया मग छातीचं. तर आपलं 32 इंच ब्लाऊज आहे, तर 8 वर आपण टिक करून घेऊयात. 8 वर टिक केली आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन सोडूयात. हे तसंच खाली यायचं आहे. तर हे आपण
14 इथं टिक करून घेऊयात आणि हे कट करून टाकूयात, म्हणजे गोंधळ होणार नाही आणि व्यवस्थित येईल सुद्धा. म्हणजे अशा प्रकारे घेतलं. तर आता आपण हे झालं माप याचं. तर आता आपलं हे, तर आमच्याकडे घंटागाडी आली आहे, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल थोडाफार, म्हणून बंद केलं होतं थोडा वेळ. तर ही आता आपण आपला खालचा कमर जे आहे ते 26 आहे. तर म्हणजे 6.5 वर आपल्याला टिक करावं लागेल. आणि त्याच्यानंतर इकडे शिलाई मार्जिन 2.25 इंच किंवा 2.5 इंच दिलं तरी चालेल, का तर आपल्याला पाटीला टक्स लावायचं असते, त्यामुळे इथं थोडंसं जास्त येतं. तर हे झालं. आता आपण हे जोडून घेऊयात. आणि इथं थोडंसं आतून जरी घेतलं तर काही फरक पडत नाही, पण नंतर कट करताना म्हणजे आताच मार्जिन दिले मी एक्स्ट्राची. तर ही झालं म्हणजे ही मोंड्याचा भाग झाला. ही शेजारचा झाला, म्हणजे जी आपण फिटिंग वगैरे करतो. तर ह्याला आपण इथून गळ्याचा आणि हे अगोदर करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला कळेल. तर इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, टिक करायचं आहे, आणि इथून 1.25 इंचवर टिक करायचं आहे. तर हे आपल्याला अशी व्यवस्थित अशी गोलाई द्यायची आहे. 1 इंचवरच घ्यायचं आहे हे. आणि ही जी आहे ती थोडंसं वरच्या बाजूने घेऊन अशा प्रकारे, ही जी आपण इथं टिक केले याला थोडंसं खालती घेऊन अशा प्रकारे करायचं आहे. म्हणजे जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती चांगली येते आणि मोंड्याचा भाग जे आहे ते व्यवस्थित बसतो. खालच्या बाजूला थोडंसं घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आता आपण गळ्याचं माप टाकून घेऊयात. गळ्याचं माप आहे 2.5 इंचवर टिक केली. आणि आपला समोरचा गळा आहे 6 इंच. तर इथं पण टिक केली. तर आता इथं जर 2.5 असेल तर तुम्हाला इथलं खालचं जी बाजू आहे ती थोडीशी मोठी करायची असेल तर थोडीशी वाढवून घेऊ शकता 0.5 इंचनं. तर हे आपण 3 करूयात. आणि आता आपण ही जोडून घेऊया. म्हणजे इथं जर तुम्ही 2 केले तर इथं 2.5 करा. इथं 2.5 असेल तर इथं 3 करा, म्हणजे व्यवस्थित गळा जी आहे ती व्यवस्थित बसल्या जाईल. तर इथं पण तसंच करायचं. 1 इंचवर 1 किंवा म्हणजे गोलाई 0.5 इंचवर बी दिली तरी चालते, पण तुमच्या ह्याच्यानुसार बघा. हे अशा प्रकारे फक्त गोल व्यवस्थित आलं पाहिजे. अशा प्रकारे हे झाले. आता आपण कटोरीचं माप टाकूयात. तर इथून आपण 11.5 वर टाकूयात. 11.5 ला टिक केलं. परत हे आपण जोडून घेऊयात. म्हणजे खाली याच्यानंतर आपल्याला जी खालची पट्टी असते क्रॉस पट्टी ती थोडीशी कपड्यावर वाढवून घ्यायची. म्हणजे आपल्याला 3.5 किंवा 3 तरी करायचे, म्हणजे शिल्लक राहावी. तर हे आपलं पूर्ण किती झाले बघा, की 14 झाले. तर 14 मधून आपण 11.5 कटोरीचं माप टाकलं इथंपर्यंत. तर आपल्याला ही म्हणजे 1 2 3 3.5ची क्रॉसपट्टी आपल्याला खालती घ्यावं लागते. तर आपल्याला ह्याच्यात वाढवावं लागेल क्रॉसपट्टी 2.5 इंच आहे, तर आणखीन 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायची, म्हणजे कपड्यावर टाकता वेळेस. तर आता ही रेस्ट जी आहे ती मारून घेऊयात. अशा प्रकारे. तर आता आपण ही झालं आपलं व्यवस्थित, म्हणजे ही मागचं बाजू आहे ती समोरची बाजू आहे. कट करताना हे तुम्हाला कळेल की गळ्याचं माप झालं. तर गळ्याचं माप 6 इंच आहे. इथं 2 इंच घेतलं, 2 इंच घेतलं, इथं 2.5 इंच घ्या, इथं 2.5 घेतलं तर इथं 3 इंच घ्या, म्हणजे 0.5 इंचनं वाढवा, म्हणजे ही गोलाई छान निघेल. तर आता आपण कटोरीचं माप टाकूयात. कटोरीचं माप आहे तर आपली कटोरी आहे 5 इंचची.
इथं 5 वर टिक केलं आपण, तसंच इथं पण 5 वर टिक करून घेऊयात. हे जोडून घेऊयात. अशा प्रकारे जोडून घेतलं. तर आता आपण ही म्हणजे इथं 5 घेतलं, हे बघा खालच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल, इथं 5 घेतलं आणि त्याच्यानंतर इथं 5 घ्यायचं म्हणजे कळेल. तर ही 5 घेतलं. आता इथून आपण 2.25 इंच जे आहे ती घेऊयात आणि वरून घेऊयात 5.25 इंचवर गळा. तर परत हे आपल्याला म्हणजे ही जी आहे कटोरी, तर ही 5ची घेतली आहे. परत ही इथून इथं पण 5चं आणि इथं पण 5चं घेतलेलं आहे. इथून गळ्याची उंची जी आहे ती आपण जी कटोरी जोडतो तिथपर्यंत 5.25 इंच घेतलेलं आहे आणि इथून 2.25 इंच घेतलेलं आहे ह्या बाजूला, म्हणजे मुंडेच्या बाजूला. तर आता आपण ह्याला व्यवस्थित असे गोळे देऊयात. एकदम परफेक्ट अशी कटोरी बसते. ही थोडंसं खालतीवरती झालं ही. आणि आता ही आपलं 5 इंच आहे, तर निम्म कुठे येते, तर 2.5 वर येते. तर 2.5 वर एक टिक करायची इथं. तिथून इथं अर्धा इंचवर एक टिक करून घ्यायची इथं. आणि इथून 1.25 इंचवर एक टिक करायची, म्हणजे जी क्रॉस पट्टी जी असते आपली ती क्रॉस निघावी म्हणून. सॉरी, तर थोडंसं चुकून राहिलं होतं माझ्याकडून. आता आपण हे जोडून घेऊयात इथलं. त्याच्यानंतर जे हे आपण निम्म केलं होतं 5ची कटोरी होती, तर 2.5 वर आपण टिक केले, तिथं 1 इंच आपल्याला वरती वाढवून घ्यायचं आहे म्हणजे कटोरीसाठी. तर हे अशा प्रकारे. तर इथं 1 इंचवर किंवा 1.25 इंचवर, का तर हे आपलं जे क्रॉस निघायचं आहे त्यासाठी इथं 1.25 इंचवर घेतलेलं आहे. इथं पण 1.25 इंचवर किंवा 1 इंचवर घेतलं तरी पण चालेल, पण 32 इंचला 1.25 इंचवरच घ्या म्हणजे ही व्यवस्थित भाग निघेल.